हरी आज माऊलीचा पालखी प्रस्थान सोहळा संपन्न झाला। सध्या रात्रीचे जवळपास 1:30 वाजत आलेले आहेत। माऊलीची पालखी आजोळ घरात विसावून आजरेकर फडाचं जागराचं भजन चालू झालेलं आहे। दरवर्षीपेक्षा खूप उशीर यावर्षी पालखी प्रस्थानाला झाला। माऊलीला मंदिरातून बाहेर पडायला जवळजवळ 11 सव्वा 11 वाजले। तरीही माऊलीची वाट बघत वारकरी 1-1:30 वाजेपर्यंत आळंदीमध्ये थांबले होते। वारकऱ्याच्या अंगात एवढी सहनशक्ती, एवढी वाट बघणं कसा तो सहन करू शकतो? याचं एकच उत्तर आहे, आवड। इतरांचा परमार्थ हा सवडीच आहे, पण वारकऱ्याचा परमार्थ मात्र आवडीच आहे। वारी हा वारकऱ्याचा नेम, वारकऱ्याची साधना, वारकऱ्याची उपासना आहेच, पण त्याच्या पुढे जाऊन वारी ही वारकऱ्याची आवड आहे। आणि त्या आवडीपायी वारकरी आपला देह विसरतो आणि या आवडीपायी वारकऱ्याला काळाचं भान राहत नाही, वेळेचं भान राहत नाही, वारकऱ्याला देहाचंही भान राहत नाही। त्याला फक्त एकच आठवतं, माऊली माऊली आणि माऊली। त्याच्या डोक्यात फक्त माऊली आणि ज्याला भेटायला जायचं आहे तो पांडुरंगच फक्त लक्षात असतो। शेवटी वारकरी 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 म्हणजे काय असतं? माऊलींनीच एका ठिकाणी सांगितलं होतं, काया वाचा मने सर्वस्व उदार, बाप रखुमा देवीवर विठ्ठलाचा वारी कर।